मुळीकवाडी सालाबाद प्रमाणे या वर्षी यात्रेचं भव्य असं नियोजन केलेलं आहे। गेल्याच वर्षी आमच्या गावामध्ये रथाचं आगमन झालेलं आहे। या वर्षी सुद्धा रथोत्सव इतका जोरदारमध्ये पार पडणार आहे आणि बैलगाड्याचे शर्यत सुद्धा ओपनचं नियोजन आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे। तरी 5 तारीख 4, 5, 6, 7 असं आमच्या मुळीकवाडी गावच्या यात्रेचं नियोजन केलेलं आहे। खंडोबाची सुद्धा यामध्ये यात्रा 7 तारखेला आहे। आमच्या मुळीकवाडीमध्ये गेली 3 वर्षांमध्ये मुळीकवाडी ग्रामस्थांनी एवढं सहकार्य केलेलं आहे। गावामध्ये ज्योतिबा मंदिर नव्हतं तर सर्व ग्रामस्थांनी काही पाहुण्यांनी आम्हाला असं सहकार्य केलं, त्यामुळं मुळीकवाडी गावामध्ये असं भव्य दिव्य ज्योतिबा मंदिर, भैरवनाथ मंदिर आणि हनुमान मंदिर हे तुमच्या सामने आहे। आणि त्यानंतर सर्व गावकऱ्यांची अपेक्षा अशी होती की रथसुद्धा आपल्या गावात आला पाहिजे। तर गेल्या वर्षी आमच्या गावामध्ये रथसुद्धा आला, म्हणजे आम्ही गावचं भाग्य समजतो की गावात रथोत्सव। यावर्षी आमचे अजय शेठ, आमचे अनिल, सुमित मुळीक या 4-5 कार्यकर्त्यांनी की बैलगाडीच्या सुद्धा शर्यती यावेळेला बापू झाल्या पाहिजे म्हटले, तर यावेळेला ओपन बैलगाडीच्या शर्यतीसुद्धा नियोजन केलेलं आहे। ज्योतिबाच्या नावाने, भैरवनाथाच्या नावाने, मारुतीच्या नावाने, जय मल्हार। नमस्कार मंडळी, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, येत्या 5 एप्रिल 2026 रोजी भव्य असं यात्रेचं पारंपरिक मुळीकवाडीकरांचं ओपनचं मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण मैदानावरती आलो आहोत आणि संपूर्ण ग्रामस्थ आणि कमिटी या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। तर मित्रांनो, आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक अजय शेठ आहेत। अजय शेठ नमस्कार। नमस्कार। आपल्या गावचं मैदान आहे त्या 5 तारखेला भरणार आहे, तर या मैदानाबद्दल जरा थोडी आम्हाला माहिती सांगा। आमच्या गावची यात्रा श्रीनाथ बाबा, ज्योतिबा, हनुमान आणि खंडोबा यात्रेनिमित्त मैदान आहे, यात्रेचं मैदान आहे। तर या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं असणार आहे? काय 1 नंबर बक्षीस आहे 1,01,000, दुसरं 71,000, तिसरं 51, चौथं 31, पाचवं 21, 6वं 15 आणि 7वं 11 आहे। आता आपल्या ज्या मैदानाच्या फाटी आहेत ते साधारणतः फाटी किती आहेत आपल्या मैदानाला? एक 850 फूट पल्ला आहे फाटीच्या, आणि फाटी किती आहेत? फाटी 11 आहे आणि 850 पल्ला आहे। 850 पल्ला आहे। हां, आणि फाटीमधलं अंतर किती आहे? एक 15 फूट आहे। तर आता आपलं मैदान कोणत्या प्रकारचं असणार आहे? मैदान ओपनचं आहे। आपल्याला तारीख किती आहे मैदानाची आपल्या? 5 तारीख 5/4/2026। काय सांगा आता या मैदानाच्या बद्दल? आता तुम्ही जी माहिती सांगितली तर सर्वसामान्य बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल आपण? नाही, यात्रेचं मैदान आहे, मैदान रितसर होणार आणि जास्तीत जास्त येऊन बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं। या मैदानात समालोचक म्हणून कोण असणार आहे? समालोचक विकास सर आणि हे आहेत किरण बिसे, आणि झेंडा पंच म्हणून कोण असणार आहेत? सलीम चाचा आणि आसिफ मुलानी। या मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण कोणत्या चॅनलवर केले जाते? P3। मैदानाचे लॉट्स कधी पाडणार आहेत? काय 4 तारखेला संध्याकाळी 9 वाजता। मैदानावर येण्यासाठी मार्ग कसा असणार आहे? काय हा मल्हारपेठ रोड आहे आपला, म्हणजे कराड पंढरपूर रोड आहे, त्या रोडवरून मधून आत 1-1.5 किलोमीटर मैदान आहे। बैलांना आता आपले जे मैदान आहे तर या मैदानाच्या आजूबाजूला ओढा, विहीर, नाले जेणेकरून मैदानात बैलांना दुखापत होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे काय आहे का इथं? काही सुद्धा नाही आणि आमच्या बैलांच्या सुद्धा फेर इथंच असते, तर त्यामुळे काहीच नाही। आणि पुढं मला वाटतं 1-2 किलोमीटर डोंगरच आहे पुढचं पण काय नाही पुढं काय अडचण नाही। आधी सर आता हे ओपनचं मैदान पार पडणार आहे, तर कसं काय यात्रेनिमित्त कसं काय नियोजन केलंय मैदानाचं? काय नाही, पहिलं आमचं मैदान होत होतं बंदीच्या आधी, तर बंदीनंतरचं पहिलं मैदान आहे। यात्रेनिमित्तच व्हायचं पहिलं पण मैदान। बरोबर। तर आपल्यासोबत अजून सहकारी त्यांचे दादा नमस्कार। नमस्ते। काय सांगाल आता आपल्या गावचं मैदान यात्रेचं, काय सांगा मैदानाबद्दल? ही मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे। इथं कोणत्याही प्रकारची चिटिंग होणार नाही, रितसर मैदान होणार आहे।
मैदानाची रूपरेषा कशा पद्धतीची असेल, मैदान किती वाजता चालू होईल? सकाळी 9 वाजता होणार आहे. लॉट आदल्या दिवशी निघणारच आहे. त्यामुळे सकाळी लवकर होऊन सूर्याच्या साक्षीनं फायनल घेऊन आपली बैलगाडा मालक सुखरूप घरी गेलेली पोचली पाहिजे. त्या अपेक्षेनंच आम्ही मैदान चालू करणार आहे. आता मैदानाविषयी थोडीशी माहिती द्या. आता एक 850 फुटाचा पल्ला आहे, उराटीचं रान आहे, म्हणजे जवळपास 1000 फुटाचा पल्ला धरून चालायला सामान्य बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? कसं आहे, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचाच विचार करून आम्ही आता इथं बैलगाडाचं आपण शर्यत घेतलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण गट पास केल्यानंतर ज्या बैलगाडी मालकाला आपण प्रवेश फी रिटर्न माघारी देणार आहे आणि सन्मान चिन्ह पण सन्मान आहे. चिन्ह पण देणार आहे. प्रवेश फी तुम्ही गट पास केला तर ती रिटर्न देणार. हो, रिटर्न देणार आणि सन्मान चिन्ह. गाडीवानांना सन्मान चिन्ह रिटर्न देणार आहे. प्रवेश फी रिटर्न देणार आहे. बर. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, एक ऐतिहासिक मला वाटतं निर्णय या यात्रा कमिटीने घेतलाय की जेणेकरून नंदी लांबून येतात पण त्यांना कुठेतरी निराश होतात की गट पास झाला नाही तरी, पण गट पास झाल्यानंतर पण बक्षीस मिळणार आहे. नक्कीच मित्रांनो, एक पारंपरिक मैदान आहे. त्याचबरोबर आता एक ड्रायव्हरांसाठी एक तुम्ही वेगळा उपक्रम केलाय, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. 7 फायनलच्या 7 ड्रायव्हरांना प्रत्येकी 21 रुपये आणि सन्मान चिन्ह. बर. आणि क्वार्टरला सुद्धा आम्ही केलंय. क्वार्टरला प्रत्येकी 25 रुपये आणि 2 ढाली. म्हणजे कुठेतरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांना गुलाल राहण्याचे चान्स या मैदानामध्ये आहेत. आता त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने बोलतो पाहुणा रावळा वशिला काय या ठिकाणी चालणार का? तसं नाही, काही चालणार काही नाही या सुद्धा मैदानात. नाही. अखिल भारतीय आमच्या बैलगाडी गावच्या गाड्या संघटनेने जर आमच्या आम्हाला गावच्या गाड्यांना पण कडनी फाटी आली तर कडनीच पळायचं आहे. हम्म, हम्म, त्यात काय बदल होणार नाही. हम्म. पाहुणा बिवणा आला कोण आला तरी पाहुणा घरी. बर. आणि आणि मैदानावर काय पाहुण्याचं काही होणार नाही. आणि बक्षीस जे बॅनरवर दिलेत ते योग्य ते बक्षीस ते मिळणार. 1 रुपयाला रुपया मोजूनच घ्यायचं इथं बक्षीस सगळ्या बैलगाडीवाल्यांनी. जे- जे- बक्षीस जे गाडी आता आहे, तयार ठेवले ती. बक्षीस आता आमची तयारच आहे ती. मैदानाचे नोंदणी संदर्भात माहिती द्या. नोंदणी किती तारखेपासून चालू होणार, किती तारखेपर्यंत? नोंदणी आता कालपासून आपण चालू केलेलं आहे. 4 तारखेपर्यंत 4 5 तारखेला वाजेपर्यंत. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत नोंदणी चालेल. 9 वाजता लॉट निघतील. तर बैलगाडी मालकांनो लवकरात लवकर नोंद करून घ्या. बऱ्याच वेळेस असं होतं की मैदानाच्या 1 दिवस आधी किंवा शेवटच्या दिवशी बैलगाडी मालक नोंदीसाठी भरपूर फोन वगैरे करतात, पण आपल्याला माहीत असेल की ऑनलाईन नोंद करताना बऱ्याच वेळेला नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो किंवा कुठं अकाउंट फ्रीज होतात. त्याच्यामुळं जेवढ्या लवकर होईल तेवढं 3 तारखेपर्यंतच नोंद करून सहकार्य करा. आता जाता जाता काय सांगाल अजित शेठ, तुम्ही पण आहात, स्वतः बैलगाडी मालक आहात, भगवान शेठ आहेत, म्हणजे संपूर्ण टीम जेवढे पण आहेत सगळे मैदानात असतात. काय सांगाल तुम्ही सामान्य बैलगाडी मालकांना की का मैदानामध्ये सहभागी होण्यासाठी? सामान्य बैलगाडी मालकांचाच विचार करून आपलं सगळं केलेलं आहे. कारण गट पास पासून आपण सन्मान चिन्ह किंवा काय हे देणार आहे, प्रवेश फी देणार आहे. परत क्वार्टरचा पण विचार केला आहे. क्वार्टरचा पण विचार केलेला आहे. त्यामुळे सर्व गाडीवानांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन गावच्या मैदानाची शोभा वाढवावी हीच आमची इच्छा आहे.